नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? देशाचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, AM खानविलकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? AM खानविलकर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी देशातील नवीन लोकपाल म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? IBCA म्हणजेच काय? इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्याच भारतामध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचं मुख्यालय या ठिकाणी स्थापन करण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे जे काही अलायन्स आहे हे नेमकं काय आहे, कशासाठी आहे, याच्या मागचा उद्देश काय आहे, याच्यासाठी या ठिकाणी किती निधी मंजूर होणार आहे, याच्या मागचा पर्पज काय आहे, याच्याबद्दल 3-4 गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या. टॉपिक लिहून घ्या. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, याच्यामध्ये 4 पॉइंट्स लिहून घ्या. पहिला पॉइंट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला मंजुरी दिली असून या आघाडीचे मुख्यालय भारतामध्ये असणार आहे. दुसरा पॉइंट, वर्ष 2023-24 ते 27-28 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाची एक वेळेची अर्थसंकल्पीय तरतूद म्हणून 150 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी या ठिकाणी देण्यात आली. तिसरा पॉइंट, बिग कॅट अर्थात महामार्जार जातीच्या प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, पुमा, जगवार आणि चित्ता या अशा प्रकारच्या 7 प्राण्यांचा समावेश होत असून त्यापैकी वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या आणि चित्ता हे 5 प्राणी ऑलरेडी आपल्या भारतामध्ये आढळतात. चौथा पॉइंट लिहून घ्या. महामार्जार प्रजातीच्या प्राण्यांच्या संख्येतील घसरणीला आळा घालून त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संवर्धन विषयक कार्यक्रमाला बळकटी देण्यासाठी आर्थिक पाठबळासह यशस्वी पद्धती आणि मनुष्यबळ यांच्या केंद्रीकृत भांडाराचा सामायिक मंच उपलब्ध करण्यासाठी लक्षित पद्धतीने या सर्वांचे जाळे उभारून त्यांच्यामध्ये समन्वय विकसित करणे हा या आघाडीच्या स्थापनेचा मागचा काय आहे? मेन उद्देश आहे, पर्पज आहे, हेतू आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यातून सुद्धा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा, द्विपक्षीय सागरी सराव ज्याचं नाव आहे समुद्र लक्ष्मण, भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत आणि मलेशिया या 2 देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे ज्याचं नाव आहे द्विपक्षीय सागरी सराव समुद्र लक्ष्मण असं त्या एक्झरसाइजचं नाव आहे, सरावाचं नाव आहे, ज्याची 3री आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. क्लिअर? प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या आयोजित करण्यात आलेल्या सरावाबद्दल. तर लगेच आपण काय करूया, भारतासोबत अन्य देशांचे जे काही वेगवेगळे सराव होत असतात त्या सरावाची नावे काय आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की ऑस्ट्रा हिंद सराव आहे ऑस्ट्रेलियासोबत, वीर गार्डियन जिमेक्स सराव आहे जपानसोबत, सूर्यकिरण आहे नेपाळसोबत, युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तान सोबत, फ्रिंजेक्स एक्स 2023चा जो काही व्यायाम झाला तो फ्रान्स देशासोबत होता, बोंगो सागर आहे बांगलादेशासोबत, इंद्र अविया इंद्र नौदल आहे रशियासोबत, अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे यूके सोबत, सायक्लोन 1 आहे इजिप्त सोबत, नसीम अल बहर आहे ओमान सोबत, अग्नियोद्धा आहे सिंगापूर सोबत, बाल्टॉप्स 22 आणि स्विफ्ट रिस्पॉन्स होता नाटो देशा अंतर्गतचा सराव, मोसी 2 आहे रशिया आणि चीन दरम्यानचा सराव आणि हरिमाऊ शक्ती आणि समुद्र लक्ष्मण सराव आहे भारत आणि मलेशिया या 2 देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनुराग अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संसदेमध्ये सुरक्षा प्रमुखपदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच काय करूया आपण, वेगवेगळ्या या ठिकाणी ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की भारताचे नवीन आरोग्य सचिव बनलेले आहेत अपूर्व चंद्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष नवाफ सलाम, भारतीय चार्टर्ड अकाउंटचे अध्यक्ष बनलेत रणजित कुमार अग्रवाल, IRCTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक बनलेत तातुंग पाडी, महाराष्ट्र मुख्य निवडणूकचे आयुक्त या ठिकाणी बनलेत S चोकलिंगम, WHO ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजिद यांची नियुक्ती केली, आशियाई क्रिकेट परिषदेमध्ये अध्यक्ष बनले जय शाह, नवीन लोकपाल अजय खानविलकर, राष्ट्रीय सुरक्षा रक्षामध्ये दल संचालक बनले दलजीत सिंग चौधरी आणि संसद सुरक्षा प्रमुख बनलेत अनुराग अग्रवाल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, शक्ती आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषदेची कितवी आवृत्ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? नवी दिल्ली याच्यावर लक्षात ठेवा, 9वी क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 2 पॉइंट लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक परिषद आयोजित करण्यात आलेली होती. आणि तसेच या ठिकाणी एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, 8 मार्चला दरवर्षी काय असतो? इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणजेच जागतिक महिला दिवस म्हणून आपण साजरा करतो 8 मार्चला. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या परिषदेबद्दल. लगेच आपण काय करूया, 2023-24 मध्ये जे काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समिट्स परिषदा झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची परिषद आयोजित करण्यात आली दिल्लीमध्ये, 10वी व्हायब्रंट गुजरात समिट गांधीनगर, 8वी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिल्लीमध्ये, भारत G20 शिखर परिषद दिल्लीमध्ये, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 मुंबईमध्ये, 14वी जागतिक मसाला परिषद मुंबईमध्ये, 9व्या क्रमांकाचा इंडिया इंटरनॅशनल MSME एक्स्पो 2023 दिल्लीमध्ये, डिजिटल हेल्थ समिट 2023 गोव्यामध्ये, G20चे अध्यक्षपद भारतामध्ये, जागतिक गुंतवणूकदार परिषद देहराडून आणि 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, स्वॅलोविंग द सन नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे. स्वॅलोविंग द सन असं या पुस्तकाचं नाव आहे. ज्या पुस्तकाचे लेखक आहेत लक्ष्मी पुरी असं त्यांचं नाव आहे, किंवा तुम्हाला पूर्ण नाव विचारतील लक्ष्मी मुर्देश्वर पुरी असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? पुस्तक आणि लेखका संदर्भात. तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेली पुस्तकं कोणती आहेत, त्यांचे लेखक कोणते आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड हे पुस्तक लिहिलं आहे नीरजा चौधरी यांनी. स्मोक अँड ॲशेस हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ घोष यांनी. ब्रेकिंग द मौल्ड हे पुस्तक लिहिलं आहे रघुराम राजन यांनी. वाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलं आहे S जयशंकर यांनी. अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे अजय बिसारिया यांनी. गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स हे पुस्तक लिहिलं आहे MJ अकबर यांनी. ॲज द विल टर्न्स हे पुस्तक लिहिलं आहे रणजित प्रताप यांनी. स्कल्प्टेड टोन्स मिस्टरीज ऑफ ममालपुरम हे पुस्तक लिहिलं आहे अश्विन प्रभू यांनी. आणि स्वॅलोविंग द सन हे पुस्तक लिहिलं आहे लक्ष्मी पुरी यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये तावी नावाचा फेस्टिवल महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो? तर पर्याय क्रमांक C, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो तावी फेस्टिवल नावाचा या ठिकाणी महोत्सव साजरा करण्यात येत असतो. लगेच आपण जाता जाता जम्मू काश्मीर बद्दल चर्चा करूया. तुम्हाला आठवते जम्मू काश्मीर हे अगोदर एक या ठिकाणी राज्य होतं. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 31 ऑक्टोबर 2019ला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, देशातील पहिले सेमी कंडक्टर फॅब कोणत्या राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत देशातील पहिले सेमी कंडक्टर फॅब या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहे किंवा अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. केंद्रीय मंत्रिमंडळाने पॉवर चिप तैवानच्या सहकार्याने टाटा समूहाने बांधलेल्या देशातील पहिल्या सेमी कंडक्टर फॅबला मंजुरी दिलेली आहे. हा सेमी कंडक्टर फॅब ढोलेला गुजरातमध्ये या ठिकाणी स्थापित केला
केला जाणार आहे. लगेच आपण गुजरातबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि दारोई. पुढचा प्रश्न क्रमांक 8. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी मंत्रिमंडळाने किती कोटींचे पॅकेज मंजूर केलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए 75,21 कोटी रुपयाचे या ठिकाणी पॅकेज मंजूर केलेले आहे. कशासाठी? पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी. 3-4 पॉईंट लिहून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं प्रधानमंत्री सूर्य घर मोफत लाईट योजना किंवा वीज योजना केव्हा लॉन्च करण्यात आली, तर 15 जानेवारी 2024 ला. या योजनेअंतर्गत 1 कोटी घरांच्या छतावरती सोलार पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्यामध्ये पुनर्जीवित सेंद्रिय खत प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी समर्पित केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत पुनरुज्जीवित सेंद्रिय खत प्रकल्प प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी या राज्याला समर्पित केलेला आहे. झारखंड बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राजधानी आहे रांची. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला, हजारीबाग आणि डालमा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत मॅथॉन, चंदिल आणि पंचेट. पुढचा प्रश्न क्रमांक 10. DRDOने स्वदेशी विकसित शोरड पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी कोठे घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी चांदीपूर या ठिकाणी घेतलेली आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकेल. शोरड पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणाली. याच्यामध्ये शोरड याचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा चुकून माझ्याकडून इथे पेस्ट झालाय, काही हरकत नाही. शोरडचा फुल फॉर्म लिहून घ्या. व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम. अशा प्रकारचा याचा काय आहे फुल फॉर्म आहे. कोणी लॉन्च केलाय किंवा कोणी चाचणी घेतली आहे? DRDOने. तर जाता जाता DRDO बद्दल लगेच चर्चा करूया. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल. ज्याची स्थापना 1958 ला. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालयाचं संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न क्रमांक 11. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये चपचार कूट महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत चपचार कूट महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं TAVI टावी नावाचा जो काही महोत्सव असतो तो कुठे असतो? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत. आणि चपचार कूट महोत्सव मिझोरम राज्याच्या अंतर्गत. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या फ्रेंच कादंबरीच्या बंगाली अनुवादाला रोमेन रोलँड बुक प्राइज 2024 मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए नोवेल स्टॅलिन काउच असं त्या या ठिकाणी कादंबरीचं नाव आहे. त्या ठिकाणी या फ्रेंच कादंबरीच्या बंगाली अनुवादाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. रोमेन रोलँड बुक प्राइज 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, या ठिकाणी हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला, फीडबॅक देत चलत चला. तुमच्याकडून काही सजेशन असेल अजून कसा कंटेंट चांगला बनवता येईल याचं काही सजेशन असेल तर नक्कीच कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे? प्रश्न भारताच्या पहिल्या मानव अवकाश मोहिमेसाठी किती अंतराळवीरांची नावे देण्यात आलेली आहे? 1, 2, 3 की 4? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं, मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच आपण काय करूया, मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. त्यानंतर 9 मार्च जागतिक किडनी दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजेच यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्यानंतर 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस.
16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस, 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि जागतिक झोपेचा दिवस, 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस, 22 मार्च जागतिक जल दिवस, 23 मार्च जागतिक हवामान दिवस, 24 मार्च जागतिक क्षयरोग टीबी दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?